नमस्कार, मी रोहित परब। आज आपल्या इथे गवदेव पूजेनिमित्त क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे। या स्पर्धेमध्ये 4 संघांनी सहभाग घेतला आहे। शिवनेरी 11, देवचार, लिंगेश्वर सावली आणि शिवसाई हे 4 संघांमधील एक शिवनेरी 11चं मी प्रतिनिधित्व करतोय। या स्पर्धेचा एकच उद्दिष्ट होता की गावातील सगळे ग्रामस्थ, लहान मुलं आणि एक छोट्या मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंतचा एक सहभाग उत्साहाने मिळावा। आणि या स्पर्धेचं एक आयोजन याच्यासाठी होतं की गावात जे प्रोग्राम होत आहेत हे प्रोग्राम आपण उत्साहामध्ये पार पाडावे, यासाठी एक छोटासा प्रयत्न होता। तो आमच्याकडून एक उत्साहपूर्ण प्रयत्न आम्ही करू। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। गावचं मंडळ या ठिकाणी स्पर्धेला शुभारंभ होतोय। या ठिकाणी ट्रिपल वडून स्पर्धेचा शुभारंभ करतोय। या ठिकाणी थोड्याच भारत भाग्य विधाता जय हे, जय हे, जय हे। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। कार्तिक हेगडे मॅडम यांच्या हस्ते या सामन्याची नाणेफेक होते। नाणेफेकीचा कौल जातोय तो करते तो देवचा रेल्वे संघाला सलामीची जोडी मैदान येते। देवचा रेल्वे सला स्ट्राईकला खेळतोय आणि नॉन स्ट्राईकला खेळतोय। सुरेख फटका, निर्धाव चेंडू जाते, सुरेख गोलंदाजी करतोय। सुरेख फटका निघतोय, सुरेख क्षेत्ररक्षण होतंय ऋषिकेश परब यांच्याकडून। संघाची धावसंख्या स्थिरावते, संघाची धावसंख्या 3। सुरेख फटका होतोय, सुरेख ते मात्र गडी बाद झाला असा गजराचं क्षेत्ररक्षण होतोय। 2 चौकार निघतायत, तोच ठरतोय लिंगेश्वर सावली संघाचा ऋषिकेश परब सामनावीर रोहित परब। इथे मात्र पंच 9 घोषित करतात। 2 धावांनी संघाची धावसंख्या 1 धावा। अजित यांचा प्रचंड माराकर अमित लेफ्ट हँड फलंदाज ते मात्र तिकडे स्वरूपात 2 धावा मिळतायत। 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते। तिसऱ्या षटकात खेळतोय गोलंदाज संघाचा संघमालक रोहित परब। तर सामोरे घालतो राईट हँड फलंदाज धावा। आता मात्र स्ट्राईकला खेळतोय प्रमोद, सलामीला आलेला फलंदाज प्रमोद स्ट्राईकला खेळतोय राईट हँड फलंदाज। सुरेख फटका, सुरेख क्षेत्ररक्षण होते, निर्धाव चेंडू जातोय। सुरेख गोलंदाजी मानावी लागेल रोहित परब याची। यशवंत परब अध्यक्ष नंदाजी खजिनदार संदीप दत्तात्रय परब हे करतील। 6 धावा। किशोर परब यांचा पुढील चेंडू मारा करेल, फलंदाज स्ट्राईकचा फलंदाज
मात्र सुरेख फटका 2 धावांसाठी डिक्लेअर स्वरूपात 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी संघाची धाव. दुसरा चेंडू मारा करेल स्वप्नील खराब. डिक्लेअर स्वरूपात 2 धावा मिळतात. 6 धावा किशोरांचा पुढील चेंडू मारा करेल सुरेख फटका 4 धावांसाठी. एक धनाची जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. हिंगेश्वर सावली संघाला ऋषिकेश सुरेख फटका 2 धावांसाठी. सुरेख फलंदाजी करतोय स्वप्नील करत करतोय या संघाचा सामनावीर. किशोर याचा पुढील चेंडू सामना करतो अनिल. उजव्या त्याचा फलंदाज सुरक्षित प्रकारे या ठिकाणी सुरेख अशी धाव पूर्ण. अतिरिक्त धावसंख्या देखणे संघाची धावसंख्या होते ती 4 धावा. पुढील शेवटचा चेंडू प्रवीण याचा सामना करेल तो अनिकेत परब. धावांचा फलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी धावची होण्याची संधी. पाहूया काय होते या इकडे क्षेत्ररक्षण या उत्साह इलेव्हन या संघाचं. पुढे चेंडू सामना करेल तो रोहित उजव्याचा फलंदाज. एक धाव पूर्ण एका धावावर. सेमीफायनलचा सामनावीर सन्माननीय उमेश परब स्वप्नील परब यांनी व्यासपीठावर यायचे आहेत. गुणांकन केलं ज्यांनी या सामन्यामध्ये त्यांचं या ठिकाणी आम्ही योग्य तो सन्मान करत आहोत. उत्कृष्ट खेळी ज्यांनी केली आणि हा सामना विजयी झाले ते अमित परब यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. आम्हाला तुमचं सहकार्य परत लाभून देईल असं या श्रीलिंगेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि सेकंड प्राइज देण्यासाठी मी सर्व मान्यवरांना आमंत्रित करतो.